दैनिक गोमंतक कला आणि संस्कृतीचा जयघोष आणि सरस्वती मंदिर यांच्या जोड पालवान कॉफी क्लब ह्या कार्यावळीत जमिल्ले सगळ्यांक तुमकां माय मोगाचे येवकार. ह्या आगळ्या वेगळ्या उपक्रमात दर फावटी विंगड विंगड मळांतले जे कलाकार आसात तांचे कडेन आमचे भोवमनीस साहित्यीक तशेंच निवेदक अजय वैद्य सर जे आसात ते संवाद साधतले. तर आयच्या दिसाक ह्या कॉफी क्लब ह्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हणून लाभिल्ले आसात आमकां नामनेचे लेखक तशेंच अभ्यासक कौस्तुभ सोमनाथ नायक हांकां येवकार. हांव मागता डॉक्टर अजय वैद्य सरा लागीं तांणी आमच्या मुखेल सोयऱ्यांक वेदिकेचेर हाडून बसोवचें. आयचे आमकां मानिस्त म्हणून लाभल्यात ते नामनेचे लेखक आणि अभ्यासक कौस्तुभ नायक. हे हांणी दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठ तशेंच जवाहरलाल नेहरू विद्यापीठांतल्यान तांणी परफॉर्मन्स स्टडीज ह्या विशयांतल्यान MA आणि MPhil ही पदवी मेळिल्ली आसा. तशेंच भोवमानेस्त कौस्तुभ नायक जे आसात ते एक नाटककार आसून तांणी अव्याहत भवाल ब्राह्मण कन्या ही स्वतंत्र नाटकां तांणी बरयल्या. त्या भायर कौमुदी, संगीत मतिविलय ही अणकारीत नाटकांय तांणी रचिल्ली आसात. त्यांच्या अव्याहत ह्या नाटकाक 2019 वर्साचो महाराष्ट्र राज्य नाट्य सर्तीच्या निमण्या फेरेत पयले पारितोषिक लाभिल्ले आसा. तशेंच सध्या ते अमेरिकेंतल्या पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठांत डॉक्टरेचे शिक्षण घेतात. 18व्या शेंकड्यांतल्या गोंयच्या इतिहासाचेर तांचें संशोधन सध्या चालू आसा. तशेंच ते इंग्रजी, मराठी ह्या भाशेंतूय स्तंभलेखन करतात. तांणी त्या भायर कॅरावॉन, फर्स्ट पोस्ट, द क्वीन, फ्रंटलायन, द गोवन, द दैनिक गोमंतक, लोकमत ह्या वृत्तपत्रांचेर तांचे लिखाण जे आसा ते प्रकाशीत जाल्लें आसा. तर सर तुमकां आयच्या कार्यावळीत येवकार. मित्रहो नमस्कार. कॉफी क्लबमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज शिरल्यानंतर मला 7-8 लोक असं म्हणाले वडे मस्त आहेत. कारण मला वाटलं त्याचा आता कॉफी वडा क्लब करायला हरकत नाही, पण आता भाग वेगळा गंमत म्हणून की गोमंतकचे संपादक राजू नाईक. तर राजू 3-4 महिन्यापासून माझ्या मागे लागला होता. मी सांगितलं होतं मागच्या वेळेला की ही जागा इथे रिकामी होते, चांगला हॉल आहे, याचा कसा तरी उपयोग आपल्याला करायला पाहिजे आणि ते काहीतरी काहीतरी सुचव असं सारखं चाललं होतं. मग एक दिवस बोलता बोलता तो असं म्हणाला की येतात त्यांना आपण कॉफी देऊ. मग म्हटलं आपण कॉफी क्लब करू. त्याच्यामधून कॉफी क्लब ही संकल्पना आली. आणि मग त्या कॉफी क्लबमध्ये कसं आहे, एका ठराविक दिवशी एका ठराविक जागेवरती चांगला कार्यक्रम होतो, त्याची लोकांना सवय लागावी लागते. म्हणजे दर महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी संध्याकाळी 5-5:15 वाजता सरस्वती मंदिराच्या या सभागृहामध्ये एक चांगला कार्यक्रम होत असतो. अशी सवय जर का लागली तर लोक आपसूक इथे वळत असतात, त्याची फारशी प्रसिद्धी न करता सुद्धा. म्हणजे जिथे जाग्यावरती छोटे छोटे दिवे लावून काळोख केला जातो, अशा जाग्यावरती काही लोक आपल्याला त्याच ठिकाणी त्याच वेळी त्याच रंगाचा ग्लास हातात घेऊन बसलेले दिसतात. कारण ती एक सवय असते, ॲडिक्शन असतं ते. सो तसं या कार्यक्रमांचं ॲडिक्शन आपल्याला लागावं आणि हे सभागृह रिकामं राहू नये या संकल्पनेतून गोमंतक आणि सरस्वती मंदिर याच्यामधून इथे कार्यक्रम आणि तो कॉफी क्लब व्हावा असं ठरलं. त्याचे सुरुवातीचे 2-3 कार्यक्रम मी करावे आणि नंतर मी असं सुरुवातीलाच सांगितलं होतं की वर्षभर अजय वैद्य नको, त्याच्यामध्ये वेगळे विषय, वेगळे निवेदक, वेगळे मुलाखतकार असे वेगळे कलाकार येतात. तसं करणारे तुम्ही वेगळे वेगळे आपण आणूया म्हणजे मग लोकही जास्ती येतील. त्याच्यातून ही संकल्पना सुरू झाली. मागच्या वेळेला आपण दिग्दर्शक प्राध्यापक आनंद मासूर यांच्याशी या निमित्तानं गप्पा मारल्या आणि दिग्दर्शकाला आपलं काम दाखवणार तर मुळात त्याला लेखक लागतो, नाट्यसंहिता लागते. तीच जर का नसली तर दिग्दर्शक काही करू शकत नाही. आमचा प्रवास थोडासा उलटा झाला पण चालेल. म्हणून आज कौस्तुभ नाईक ला इथे बोलावलेला आहे. कौस्तुभची ओळख आपण त्याची पुनरुक्ती करत नाही, पण एक नाट्यसंहिता कशी असावी त्याचा एक मालविकाग्नी मित्र मध्ये श्लोक आहे.
मला प्राचार्य गोपाळराव मयेकरांनी हा श्लोक सांगितला होता आणि कौस्तुभच्या वेळेस मला त्याची आठवण झाली की कशी असावी नाट्यसंहिता. पहिलं नाटक लिहायला कसं पहिलं नाटक लिहिलं गेलं. तो श्लोक असा आहे, देवानाम इदम आमनंती मुनयः क्रांतम क्रतुम चाक्षुषम रुद्रेण इदम उमाकृत व्यतिकरे स्वांगे विभक्तम द्विधा त्रैलोक्यम इदम नानारसम दृश्यते नाटकम भिन्नरुचेर जनस्य एकोपी समाराधनम. म्हणजे देवानाम इदम आमनंती मुनयः, देवानी मुनींना बोलावलं. क्रांतम क्रतुम चाक्षुषम म्हणजे डोळ्यांनी करायचा यज्ञ तुम्ही आता करा असं सांगितलं. त्यामुळे मुळात नाटक हा डोळ्यांनी करायचा यज्ञ आहे आणि त्यामुळे यज्ञाला लागणारं पावित्र्य, यज्ञाला लागणारी शुचिर्भूतता ही त्याच्यामध्ये यावी हे त्याच्यात अंतर्भूत आहे. हल्ली ती नाही हे आपल्याला माहिती आहे, पण ती असायला पाहिजे. मग रुद्रेण इदम उमाकृत व्यतिकरे स्वांगे विभक्तम द्विधा. आता नाटकामध्ये काय पाहिजे? संघर्ष पाहिजे. मग तो संघर्ष पात्रांचा असतो, परिस्थितीचा असतो, घटनांचा असतो, वेगळा वेगळा असतो. तर तो संघर्ष दाखवायला म्हणून रुद्रानं आपलं अंग विभक्त केलं आणि उमा आणि रुद्र असं एक शरीर त्यांना दाखवलं आणि तो संघर्ष दाखवला. स्वांगे विभक्तम द्विधा त्रैलोक्यम इदम लोकचरितम नाना रसम दृश्यते. या त्रैलोक्यामध्ये लोकचरित्रामध्येच आपल्याला अनेक रसांचं दर्शन होत असतं आणि नाटकम भिन्नरुचेर जनस्य एकोपी समाराधनम म्हणजे वेगळ्या वेगळ्या रुचीचे लोक तिथे जमलेले असतात, पण त्या नाटकाचा परिणाम सगळ्यांच्या वरती एकच होतो. म्हणजे अर्धे लोक हसतात आणि अर्धे लोक रडतात असं होत नाही. हसले तर सगळे हसतात, हसले तर सगळे. आता हे सगळं ताळतंत्र सांभाळायची जबाबदारी ही मुळात लेखकाची असते आणि त्यामुळं असं नाटक लिही असं मुनींना सांगितलं होतं. तसं नाटक लेखकाकडून लिहिलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा ही दिग्दर्शकापासून ते प्रेक्षकांची असते आणि तसं नाटक लिहिणारा एकोपी समाराधनम असणारा एक तरुण गोमंतकीय नाटककार आज आपल्यामध्ये उपस्थित आहे, याचा मला अतिशय आनंद होतो. आता अर्थात मुलाखतीला सुरुवात करणार म्हणजे प्रश्नांची सरबत्ती असेलच. तर तू नाटकाकडे कसा वळलास एक, आणि पडद्यामागचा कलाकार का झालास, म्हणजे लेखक का झालास? प्रश्न शेवट काय दोन प्रश्न होते? नाही, एकच प्रश्न होता. दोन ते उपप्रश्न होते. एक, तू नाटकाकडे कसा वळलास आणि पडद्यामागचा कलाकार म्हणजे लेखक का झालास? कारण सगळ्यांना अभिनेते व्हायचं असतं ना, दिसत असतात ते, तुम्ही दिसत नाही. नाटकाकडे का वळलो याचा काही वळण्याला काही चॉईस नव्हता. म्हणजे ज्या परिवारात माझा जन्म झाला, विश्वनाथ नाईक माझे आजोबा आणि सूर्यवा दोघी जण, तर घरात नाटक हे होतंच. म्हणजे ते असं होतं की ते न करणं पण हा चॉईस कधीच नव्हता आम्हाला. तर लहानपणापासूनच विजयकुमार नाईक म्हणजे विजू काका त्यांची बालनाट्य शिबिरं व्हायची सुट्टीत आणि दर सुट्टीत आमची रवानगी मग तिकडे असायची शास्त्री हॉलमध्ये फोंड्यात. आणि कधी कधी मला ते आवडायचं पण नाही की सुट्टी आपली सगळीच या नाट्य शिबिरात जाते आणि आपल्याला हे कौतुक पण नाही. घरचं असल्या कारणानं काही कोणी काही असं दोन चार गोष्टी येऊन सांगतील. म्हणजे चांगला अभिनय केला तर ते म्हणजे तुमच्या रक्तातच आहे. म्हणजे काही एफर्टला पण कोणी काही अप्रिसिएशन देत नव्हतं. तर मला ते खूप असं हे व्हायचं. पण त्यातनं ते आलं म्हणजे. आणि ते घरी पण आम्हाला काय गोष्टी सांगितलेल्या की आम्ही लहान असताना आम्ही म्हणजे माझ्या आजोबांच्या काय म्हणू आपण त्याला कॉस्ट्युमची बॅग घेऊन आम्ही त्यांच्या मागे जायचो आणि ते ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणजे आमचं बालपण समृद्ध होत गेलं. तर त्याच्या अनुषंगाने हे खूप नॅचरल होतं की आम्ही नाटकाकडे वळू. पण एका पॉइंट नंतर मी असा विचार केला होता की मला हे काय पूर्ण वेळ नाटक वगैरे हे करणं मला जमणार नाही, कारण मला अजून खूप इतर गोष्टी करायच्या होत्या आणि वर्षातनं 1-2 नाटकं वगैरे केली तर ठीक आहे. त्याच्या नाहीतर असं काय केलं नाही तर काय असं फारसं बिघडत नाही असं पण मला वाटायचं.
आणि मी ॲक्च्युली कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेत होतो चौगुले कॉलेजमध्ये. तिकडे ॲक्च्युली मासूर सर माझे प्राध्यापक होते. आणि त्याच्यानंतर मी पुढचं शिक्षण घ्यायला पुण्यात गेलो MCA ला. तर ते सिंहगड कॉलेजला होतो मी. आणि तिकडे पुरुषोत्तम करंडक नावाची खूप मोठी एकांकिका स्पर्धा पुण्यात होते. तर मी दुसऱ्या वर्षाला असताना म्हणजे आमच्या कॉलेजतर्फे एकांकिका सादर करायची असं ठरलं. आणि त्याचं दिग्दर्शन मग मी केलं पहिल्यांदा. ते मी दिग्दर्शित केलेलं पहिलं नाटक ते ॲक्च्युली मी घरी कधी केलं नाही, पण तिकडे केलं. आणि ती काय एकांकिका युजली ती स्पर्धा असते तेव्हा पहिल्या 9 एकांकिकांची अंतिम स्पर्धा होते तिकडे. तर आमची एकांकिका साहजिकच पहिल्या नावात आली नव्हती. पण पुण्यात जो काही रिस्पॉन्स होता त्या एकांकिकेला, म्हणजे मी त्या पिठात बसलो होतो, खाली म्युझिक ऑपरेट करत होतो आणि पूर्ण थिएटर भरलेलं आहे, लोक शिट्ट्या वाजवत आहेत, टाळ्या वाजवत आहेत. तर ते खूप एनरिचिंग होतं. आणि तिकडे कुठेतरी मला असं वाटलं की अरे नाही, हे आपल्याला काहीतरी जमतंय. म्हणजे असं नाही की कम्प्युटर सायन्स जमत नव्हतं, पण त्याच्यातनं मला रस निघून गेला तोपर्यंत, फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. पण ते एकांकिका केल्यावर मला असं कळलं की नाही, आपण काहीतरी आता नाटकाच्या सदृश, म्हणजे की कला आणि संस्कृती ह्या सगळ्या यांच्या सदृश काहीतरी केलं पाहिजे. मग मी हळूहळू अजून काही गोष्टी वाचायला लागलो आणि मी त्यात एवढा आकंठ बुडालो की मी एका पॉइंटला कॉलेजच सोडलं. आणि पण मला ऍक्टर पण व्हायचं नव्हतं. आणि असं तुम्ही म्हटलं असं की पडद्या मागचा कलाकार का झाला, कारण जसे आम्ही मोठे होत गेलो तशा सगळ्याच जबाबदाऱ्या आम्ही पार पडल्या. म्हणजे मी हार्मोनियम वाजवायचो, मी म्युझिक ऑपरेट केलंय, मी 1-2 नाटकांना लाईट्स पण केल्यात, ऍक्टिंग पण केली आहे. पण ऍक्टिंग असं मला वाटतं की खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे आपण चुकलो तर काहीतरी पूर्ण नाटकाचा काहीतरी हशा होईल आणि आपल्यामुळे ते नाटक कुठेतरी पडेल असं मला सतत वाटायचं. म्हणून मला वाटलं ऍक्टिंग मी कधी करू नये. एकदा असं झालं की एक कोयना लखे नावाचं नाटक होतं माझ्या वडिलांचं. तर त्याच्यात मी एक खूप छोटा रोल करायचो. म्हणजे मी प्रेत होतो ऍक्च्युली. म्हणजे ते तुम्हाला कळायला चांगलं की माझ्या ऍक्टिंगची किती व्हॅल्यू होती घरात आमच्या. तर ते स्टेजवर मला आणून ठेवायचे आणि ते ब्लॅकआउट झाल्यानंतर सगळेच लोक जायचे. तर मी एका कुठल्या तरी प्रयोगाला मी चाचपडत गेलो परत आणि स्टेजवर लाईट घ्यायच्या जस्ट आधी मी विंगेत घुसलो. ऍक्च्युली ते 2-3 सेकंदात तुम्ही आत जाणं अपेक्षित असतं, पण त्याची काय मला धास्तीच बसली लहानपणी. म्हणजे मी 7वी-8वीत काहीतरी होतो तेव्हा. त्याच्यानंतर म्हटलं ऍक्टिंग आपल्याला जमणार नाही. आपण स्टेजवर दिसलो प्रेत असताना वगैरे, तरी पण नाटक काहीतरी पडेल, त्यापेक्षा म्हटलं ऍक्टिंग नको करूया. मग मी म्युझिक ऑपरेट करायचो. लेखनाकडे वळण्याचा खूप म्हणजे या अपघातीच होतं. कारण आमच्या संस्थेचा असा पायंडा आहे की दरवर्षी नवीन नाटकं किंवा नवीन संहिता आम्ही स्पर्धेत कला अकादमीच्या सादर करायचो. आणि मग वडील जेव्हा गेले तेव्हा ते करणार आणि कोणी नव्हतं, म्हणून सगळ्यांची अशी अपेक्षा होती की मी ते करावं. कारण थोडाफार लेखनाचा काहीतरी अनुभव होता, पण नाटक कधीच लिहिलं नव्हतं. आणि कुठलाही साहित्य प्रकार, म्हणजे मी वर्तमानपत्राचं लेखन सोडून मी काहीच केलं नव्हतं लेखन तोपर्यंत. पण नाटकं बघायचो मी, नाटकांवर समीक्षा लिहायचो पुण्यात असताना. तर नाटकं बघितली आणि वाचली असल्या कारणाने थोडीफार जाण होती. तर माझं आवडतं एक नाटक आहे कौमुदी नावाचं, अभिषेक मुजुमदार नावाचा एक खूप मोठा भारतातला एक नाटककार आहे. तर त्याचं कौमुदी नावाचं नाटक होतं. तर ते मी अनुवादित केलं पहिल्यांदा आणि ते त्या वर्षी सादर केलं. वडील गेल्यानंतर बहुतेक दुसऱ्या वर्षी जेव्हा स्पर्धेत आम्ही भाग घेतला. त्याच्या आधी 3-4 वर्ष आम्ही स्पर्धेत पण नाटक केलं नव्हतं. त्याच्यानंतर आता मी लिहीन ही काय म्हणू आपण त्याला, मी नाटक लिहिणार ही गोष्ट रूढ झाली. आणि त्याच्या पुढचं मग अव्याहत, मग ही सगळी नाटकं कालांतराने होत गेली. पण असं काही म्हणजे मला नाटक लिहायचं होतं, पण ते एवढ्या लवकर लिहावं लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. मग ते एका अर्थाने ते वडिलांच्या निधनामुळेच माझ्या अंगावर आलं असं वाटतं. नाटकाचं एक स्ट्रक्चर ठरलेलं आहे, एक फॉर्मॅट आहे त्याचं.
बरोबर. त्याच्यामध्ये अंक असतात, त्याच्यामध्ये अंक नसले तर मग ते नाटक होत नाही, मग ते दीर्घांक होतो, नाही तर रेखांकिका होते. मग नाटक म्हणजे मग त्याला किमान 2 अंक अशी त्याची अपेक्षा असते. असं म्हणतात की वसंत कानेटकरांना नाटक सुचतं तेच 3 अंकात सुचतं. ते स्ट्रक्चर मध्ये बसवायचं ते कसं तुम्ही लेखक बसवता. एक विषय सापडला, त्याच्यावर नाटक करायचं असं ठरलं, तर मग ते अंक नेमके कुठे करायचे, सुरुवात कुठून करायची, शेवट कुठे करायचा, हे कसं ठरतं? ते प्रत्येक संहितेच्या वेळी कदाचित वेगळं असू शकतं, पण जनरली आता आमच्यावर जे संस्कार आहेत नाटकाचे ते राज्यनाट्य स्पर्धेतले आहेत. तर 2 अंकी नाटकच पाहिजे, की एक कुठलाही विषय जर असला तर त्याचा विस्तार एक 2 तासाचा किमान तरी असावा. मग हे पुन्हा मी आत्ता विचारणार होतो, पण म्हटलं मध्ये अडखळा नको. त्याचा विस्तार किमान 2 तास असावा, कारण नाट्य स्पर्धेची अट तशी आहे की नाटक किमान 2 तास असावं आणि जास्तीत जास्त मी ते विचारणार असतो. नाट्य स्पर्धेत नाटक म्हणजे हे स्पर्धेतलं झालं, पण नाटक आता स्पर्धेत व्हायचं नाहीये, व्यावसायिक नाटक करायचं आहे. तर नाटकाचं कसं आहे की विषय वाढवत नेला, त्याला अंक नेमका कुठे टाकावा, नाटकाची सुरुवात कशी व्हावी, त्याचा शेवट कुठे व्हावा. म्हणून मी कानेटकरांचं त्याला नाटक सुचतच 3 अंकात असं म्हणायचं. स्पर्धेसाठी न लिहिलेलं नाटक हे आता जे मी नवीन लिहिलं, गेब्रियल्स ट्रायल नावाचं हिंदी नाटक लिहिलं, जे सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिवलच्या महोत्सवात सादर झालं होतं. तर त्याच्यात काही म्हणजे सुरुवात ते अंक पण नाही आहेत त्याच्यात. तर ते नाटक म्हणजे त्याच्याविषयी आपण विस्ताराने बोलू, पण ते नाटक एका इन्क्विजिशनच्या ट्रायलवर आहे. एक इथिओपियन गुलाम माणूस, त्याला अहमदनगरला गुलाम म्हणून विकला होता आणि त्याची इन्क्विजिशन ट्रायल झाली, तो कॅथलिक झाल्यानंतर, आणि ती ट्रायल गोव्यात झाली. तर त्याचे काही पेपर्स लिस्बन मध्ये आहेत, लिस्बन मधल्या आर्काइव्ह्ज मध्ये. तर त्या पूर्ण जर्नीवर म्हणजे इथिओपिया ते गोवा पर्यंतचा जो त्याचा प्रवास आहे, तर त्या प्रवासावर ते नाटक बेतलेलं आहे. पण त्याच्यात कुठे सुरुवातीपासून शेवट असं नाही, तर त्याच्यात एक 9 का 10 सीन्स आहेत, त्याच्यात एक सलगता पण असेल, पण त्याच्यात खूप असे सीन्स आहेत ज्याचं असे 2-3 सीन्स आहेत त्याचा काहीच संबंध त्या अर्थाने स्टोरीशी नाही, पण नाटकाच्या गाभ्याशी आहे, किंवा गुलामी, इन्क्विजिशन काय म्हणू आपण त्याला, स्वातंत्र्याची जी काही कल्पना आपली आहे त्या अनुषंगाने नाटक भाष्य करतो. तर त्याच्यात कुठेच म्हणजे सुरुवात मध्य शेवट हे जे काही स्ट्रक्चर आहे त्याचा कुठेच आविर्भाव त्याच्यात नव्हता. पण तेच म्हणजे स्पर्धेत जर नाही करायचं, मग आपण जरा अजून त्या फॉर्मला वेगळ्या तऱ्हेने किंवा त्या स्ट्रक्चरला पण आपण वेगळ्या तऱ्हेने कन्फ्रंट करू शकतो. अंक कुठे पाडायचा हा जो काही प्रश्न आहे, म्हणजे तेच लिहिताना असतं की अंक कुठे काहीतरी पीकवर संपला पाहिजे, आणि नंतर येताना परत दुसऱ्या अंकाचा जो पहिला सीन काहीतरी असेल त्याच्यात काहीतरी पहिली 5 मिनिटं काहीतरी आपण असं लाईट हे ठेवावं, कारण जेणेकरून जे लोक प्रेक्षक येत आहेत चहा पिऊन नंतर दुसऱ्या अंकाला, तर त्यांना पण काहीतरी मिस झाल्यासारखं वाटू नये. ही खूप म्हणजे ढोबळ काय गणित असतात स्पर्धेच्या नाटकांची, त्यांचाच म्हणजे काय म्हणू आपण त्याला एका प्रकारचा प्रभाव आहे. पण गिव्हन अ चॉईस मी 2 अंकी नाटक लिहिणं आता ऍक्च्युली आय वुड नॉट प्रिफर, कारण त्याच्यानंतर मग कारण स्पर्धेचं नाटक म्हणजे त्याच्यात खूप अपेक्षा आणि त्याची काहीतरी गणित समाविष्ट करण्याचे कंपल्शन्स येतात, तर ते कुठेतरी नकोच वाटतंय का आपण नंतर. म्हणजे मग काय करायचं, मग आपल्याला अजून काहीतरी स्ट्रक्चर आणि फॉर्म बरोबर आपल्याला काहीतरी खेळता येतं, की आपल्याला एक सरळ सूट म्हणजे सुरुवात मध्ये शेवट हा जो एक ट्रेडिशनल फॉर्मॅट आहे तो त्याची एवढी सवय आहे लिनियर, म्हणजे आपण एका सरळ रेषीय कथेची आपण ते काहीतरी वेगळं करू शकतो, किंवा काहीतरी एक अनुभव लोकांना देणं त्या मोमेंटमध्ये, त्या क्षणात. नाटक हे त्या क्षणात घडतं म्हणून त्याचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे. तर त्या क्षणात लोकांना, आणि फक्त शाब्दिक नाही तर एक व्हिज्युअल त्याचं काहीतरी एक संगती असावी, म्हणजे दृक जे
दृक भाग जो आहे नाटकाचा तो पण तेवढाच स्ट्रॉंग असावा. इतर गोष्टी आहेत म्हणजे ध्वनी असेल किंवा लाईट्स असतील म्हणजे जे काही डिझाईन लेवलला जे आपण करू शकतो, पण ऍट द सेम ते हे सगळं करताना नाटकाच्या आशयावर त्याचा काहीतरी ते हावी होऊ नये. कारण मगाशी तुम्ही जो म्हणत की खूप नाटकात स्पर्धेत झाली की आशय जरा कुठेतरी मागे पडून त्याचं तंत्र जरा त्याच्यावर हावी व्हायला लागलंय. आणि याचं कदाचित याचं एक कारण आहे की कदाचित आता आपण नाटक ही गोष्ट तर डिरेक्टली सिनेमा किंवा टीव्ही यांच्याशी कम्पीट करते आहे. त्याची स्पर्धा त्या लोकांची, कारण तो वेळ लोकांनी थिएटरमध्ये न जाता किंवा आपल्या मोबाईलवर काहीतरी न बघता 2 तास येऊन थिएटरात बघावं, हा तर तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा वेगळं काही लोकांना दाखवावं लागते का, अशी काहीतरी एक स्पर्धा जणू आता सुरू झाली आता, म्हणजे गेल्या काही वर्षापासून. तर कदाचित त्याचा हे असू शकतो. पण प्रश्नाचं उत्तर परत देण्यासाठी म्हणजे की तेच की आपण जनरली एक हे आता हे नाटक बघून बघून आपल्याला पण एक इंट्युटिव्ह गोष्ट कळते की कुठे आता अंक पाडला पाहिजे, किंवा काही नाटक बघताना पण आपल्याला कळतं की अरे ऍक्च्युली यांनी अंक इकडे पाडायला पाहिजे होता आणि इकडे त्यांनी शेवट करायला पाहिजे. तू नाटक अनुवादित केलेली स्वतंत्र लिहिलेली आहेस. आता अनुवादामध्ये अनुवाद आहे, स्वैर अनुवाद आहे, रूपांतर आहे. ती फुलरणीच्या वेळेला तर पु ल देशपांडे अनुसर्जन असा एक शब्द वापरला होता जेव्हा त्यांनी फुलरणी केलं त्यावेळेला. तर अनुवाद आणि रूपांतर याच्यातली बंधनं वेगळी वेगळी आहेत. म्हणजे जास्ती स्वातंत्र्य कुठे मिळतं, बंधनं जास्ती कुठे असतात. नाही तू दोन्ही केली आहेस तुमच्या बंधन असं मी कुठल्याच याला जर ती मूळ संहिता जर काही बंधनं टाकणारी असेल तर कदाचित म्हणजे करणार नाही अनुवाद. पण सांगायचं झालं तर आता कौमुदी हे नाटक आहे, म्हणजे पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे की आपण का अनुवाद करतोय. म्हणजे कुठलं तरी एक इटालियन किंवा फ्रेंच नाटक आपण का करतोय मराठी नाट्य स्पर्धेत गोव्यात, ह्याला काही म्हणजे त्याचा काय रेलेव्हन्स आहे. म्हणजे पण आपल्याला बक्षीस मिळावं या अनुषंगाने आहे काहीतरी अनुभूती आपण प्रेक्षकांना देतो. हा माझा कल किंवा आमच्या संस्थेचा कल हा नेहमीच दुसऱ्या बाजूने राहिलेला आहे की काहीतरी अनुभूती आपण लोकांना द्यावी. जे कोण लोक आलेले आहेत नाटक बघायला, बक्षीस मिळेल नाही मिळेल हा खूप दुय्यम भाग झाला. तर आणि ते करताना मग त्याचे संदर्भ कुठेतरी लोकांच्या काय म्हणू आपण त्याला विरून जाऊ नये. याचं उदाहरण द्यायचं झालं तर कौमुदी नावाचं जे नाटक आहे ते अलाहाबाद मधल्या एका थिएटरमध्ये घडतं. म्हणजे त्याचं कथानक असं आहे की एक खूप मोठा अभिनेता आहे, त्याची दृष्टी अधूर झाली आहे आणि आता त्याचा हा शेवटचा प्रयोग आहे. आणि तिकडे आधी एका नाटकाचे प्रयोग 3 रात्री चालायचे, एक अंक आज एका रात्री. तर अशा 3 रात्रीचं शेवटचं त्याचं नाटक आहे आणि त्याला रिप्लेस करायला येणार आहे तो त्याचा एक एक्सट्रीम्स मुलगा आहे आणि ह्याला तो दिसत नाही आणि त्यांचं काहीतरी भांडण आहे, अशी काहीतरी त्यांची एक कॉन्फ्लिक्ट आहे. तर ते एकमेकांना समोर स्टेजवर भेटतात आणि मग त्यांचं काहीतरी एक वेगळं कॉन्व्हर्सेशन त्या नाटकात, म्हणजे प्ले विद इन द प्ले या स्ट्रक्चरमध्ये ते आहे. तर ते अनुवाद करताना मला फारसे काही बदल करावे लागले नाही, कारण त्याची जी काही पार्श्वभूमी होती ती आपल्या मराठी संगीत नाटकांची जी काही पार्श्वभूमी आहे त्याच्यात बरीच काय म्हणतात सिमिलर होती. तर त्या सिमिलॅरिटीमुळे मग आपल्याला जास्त काही इकडे करावं लागलं. आता गेल्या वर्षी जे नाटक मी लिहिलं होतं स्पर्धेसाठी आणि ते यंदा ते कोल्हापूर केंद्रात पहिलं आलं संगीतमती विलय, तर ते एक पीटर वाईस नावाचा एक जर्मन नाटककार आहे आणि ते नाटक फ्रेंच राज्यक्रांतीच्या पूर्व इतिहासात आहे. म्हणजे रॉबस्पियर नावाचा जो माणूस होता ज्याने फ्रेंच क्रांतीचा जनक आपण मानतो, तर त्याचा गुरु जो होता मारा, जालूक मारा, तर त्या माराच्या आयुष्यावर नाही त्याच्या क्रांतीच्या संकल्पनेवर ते नाटक आहे. त्याला कथानक नाही. नाटकाचं एका वाक्यात कथानक जर त्याला सांगायचं की
जालूक महाराजचा खून करते एक मुलगी येऊन, आणि त्या मुलीचा काहीतरी डिफरन्स आहे त्याच्या क्रांतीच्या संकल्पनेवर, आणि एका वेड्याच्या इस्पितळात हे नाटक घडतं. तर तिकडे आता हे जर नाटक मी डिरेक्टली अनुवादित केलं तर खूप लोकांना इकडे त्याची संगती पण नाही लागणार, कारण फ्रेंच राज्यक्रांती ही आपल्या सवकळीचा इतिहास नाही. तर त्याच्यासाठी मी सुरुवातीला अजून एक मोठा एक सांकेतिक प्रवेश केला, ज्याच्यात फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास थोडक्यात एका म्युझिकल स्टाईलमध्ये आम्ही सांगितला, आणि त्या जे काही डायलॉग्स होते ते तसेच्या तसे अनुवादित न करता काही विद्रोही साहित्यातल्या कविता घेऊन, हिंदी मधल्या कविता घेऊन, काही गाणी घेऊन, कारण त्या नाटकात पण बऱ्यापैकी गाणी आहेत, पण ती गाणी तशाच्या इंग्लिश मधून आपण तशाच्या तशी ती अनुवादित करू शकत नाही. मग त्या थीमला जवळ जाणारी कोणाची गाणी आहेत, तर गोरख पांडे नावाचा एक खूप मोठा हिंदी मधला कवी होता, तर त्याच्या काही कविता आणि गाणी त्या नाटकात होती. आश यांच्या कविता होत्या. तर तशा अनुषंगाने मग तुम्हाला ते नाटक खुलं होतं. म्हणजे हा कदाचित मग याला अनुसर्जन कदाचित आपण म्हणू शकतो. पण जर तुमचं इंटेन्शन हे असेल की आपण जे काही अनुवादित करतोय ते प्रेक्षकांपर्यंत किती सहजतेने आपल्याला पोहोचवता येईल, तर मग तुम्ही ह्या सगळ्या वाटा शोधायला. तू स्वतः दिग्दर्शित म्हणजे स्वतःचे नाटकाचे प्रयोग तू बघितलेस? हो. भीमा शिरवाडकरांना एकदा विचारलं होतं, आणि नटसम्राट नाटकाच्या बाबतीत प्रश्न विचारला होता, खोचक प्रश्न होता की नटसम्राट केलं तर त्याचा प्रयोग तुम्ही बघितलात का, तुम्हाला पटतं का आणि आवडतं? त्यांनी दिलेलं उत्तर वेगळं आहे का चांगलं आहे? तू तुझी नाटकं बघितलेली आहेस प्रयोग, म्हणून तुला विचारतो. शिरवाडकर असं म्हणाले होते की माझ्या मनात जे नाटक आहे ते कागदावर उतरत नाही, आणि जे कागदावर उतरलेलं असतं ते मला दिसत नाही. त्यामुळे माझ्या मनातलं नाटक आणि मी बघणारं नाटक त्याच्यात फार फरक असतो. तुझ्या बाबतीत तसंच होतं? हो. आणि तो फरक का होत? तो फरक असावा, कारण नाटक ही काय फक्त लेखकाने निर्माण केलेलं विषय नाहीये. जेवढं तुम्ही लिहिता कागदावर, कारण तुमचा पण मनातलं जे आहे ते कागदावर उतरेपर्यंतचा पण एक संघर्ष आहे तुमचा. पण एकदा ते कागदावर उतरलं की मग ते नाटक सगळ्यांचं आहे, दिग्दर्शकाचं आहे, तेवढंच ऍक्टर्सचं आहे, तंत्रज्ञांचं आहे. आम्ही केलं होतं तर ती एक कोर्ट केस होती ऍक्च्युली ब्रिटिशकालीन. म्हणजे फॉरेन्सिक सायन्सचा वापर करून पुरावे सादर केलेली पहिली केस भारतातली 1921 ते 31 साली ती केस सुरू झाली होती, आणि ती 14 वर्ष चालू राहिली. म्हणजे ती एकदम प्रिव्ही कोर्ट, म्हणजे सुप्रीम कोर्ट त्या भारतात नव्हतं, प्रिव्ही कोर्ट नावाचं लंडन मध्ये कोर्ट होतं, तर त्या प्रिव्ही कोर्ट पर्यंत केस गेली होती. तर त्याचे केस पेपर्स आहेत एसेन्शियली, आणि ते केस पेपर संकलित करून पार्थो चॅटर्जी नावाचे खूप मोठे पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत, तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं. तर त्या पुस्तकातल्या मटेरियलवर आपण इथे नाटक केलं होतं, आणि त्याच्यात कोर्ट केस असल्या कारणानं त्याच्यात फक्त काय म्हणू आपण त्याला साक्षी आहेत, आणि त्या साक्षींचं काहीतरी संकलन करून मी एक टेक्स्ट तयार केलं होतं, आणि ते खूपच ड्रॅप होतं. म्हणजे ते मला लिहिताना पण कळत होतं, आणि आपण तालीम जेव्हा करतो तेव्हा पण ते दिसत होतं. तेव्हा मग दिग्दर्शक किंवा इतर लोक कामी येतात की मग तुम्हाला, कारण हे कोडं तुम्हाला कधी कधी सुटत नाही. कारण नाटककार हा काहीतरी विदिन हिमसेल्फ काहीतरी कोण एंटिटी असतो असं मला वाटत नाही. नाटक कोलॅबोरेटिव्ह असल्या कारण ते सगळ्यांचंच होतं. तर केतन जाधवने ते नाटक दिग्दर्शित केलं होतं. तर त्याने एकतर आधी नाटकाचा जो काही स्ट्रक्चर होतं ते बदललं, त्याची जी क्रोनॉलॉजी होती, कुठल्या वेळी कोण येणार स्टेजवर, कुठली साक्ष कधी होणार, ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या. त्याच्यात मला असं मी केतनला सांगायचो की मला कुठेतरी एक ऍब्सर्डिटी काहीतरी दिसते त्याच्यात. कारण त्याचं कथानक असं आहे की भवालपूर नावाची एक जमीनदारी इस्टेट होती. तर त्या इस्टेटीचा जो दुसरा वारसदार होता, त्याला जे म्हणजे जमीनदारांना जे काही शौक असतात ते सगळेच चालत होते,
आणि त्याच्यातनं तो दारू पितो, बाईचा नाद आहे आणि हे सगळं करून त्याला काहीतरी दुर्धर रोग होतो. डॉक्टर त्याला सांगतो की तुम्ही दार्जिलिंगला चला, थंड हवेच्या ठिकाणी, तुम्ही हवा बदल जरा होते. दार्जिलिंगला त्याला मरण येतं आणि मग तिकडे त्याची अंत्ययात्रा होते. 12 वर्षांनी एक तोतेया येतो गावात, सांगतो की मी तोच आहे. आणि आता ह्याची कॉन्फ्लिक्ट कुठे आहे तर जेव्हा जमीनदारी जी होती ब्रिटिशकालीन जमीनदारी, तर त्याच्यात जर तुम्हाला पुरुष वारसदार नसेल तर त्याचे सगळे हक्क जे होते ते ब्रिटिशांकडे द्यायचे आणि त्याच्या बदल्यात ते त्या परिवाराला काहीतरी महिन्याला पैसे द्यायचे. तर आता हा एक माणूस आला आणि सांगतोय की मीच तो भवाल कुमार आहे जो मेला होता गेली 12 वर्षांनी. आणि हळूहळू करून लोक त्याला बघायला जमायला लागतात आणि मग ते बिलीव्ह करायला लागतात की हा तोच आहे. मग त्या इस्टेटचा जो परिवार आहे तो येतो, ते पण त्याला एक्सेप्ट करतात. त्याला फक्त एक्सेप्ट न करणे त्याची फक्त जी बायको आहे त्याची, ती फक्त सांगते की हा तो माणूस नाही. मग ती केस कोर्टात जाते. मग त्याचे फिंगरप्रिंट आणि ह्या सगळ्या गोष्टी अशी ती 14 वर्ष केस चालली. तर आता ही कॉन्फ्लिक्ट आता आपण कशी सादर करू, तर ते लिहिताना मी खूप क्रोनॉलॉजिकली आणि ह्याने लिहिलं होतं की आता ही साक्ष झाली, आता ही साक्ष झाली. पण केतनने ते येऊन बदललं आणि ते जे कागदावर होतं त्याच्यापेक्षा खूप चांगलं नाटक ते ऍक्च्युली स्टेजवर दिसलं. आणि हे त्याचं क्रेडिट आहे किंवा ऍक्टर्सचं क्रेडिट आहे. सो ती एक गोष्ट होतेच की म्हणजे जे मनातलं आहे ते आपल्याला जर दिसत नाही, हे याची डज नॉट मीन की ते वाईट आहे. मला वाटतं ते चांगलंच आहे एका अर्थाने, की मग ते नाटक सगळ्यांचं होऊन जातं. फक्त लेखक हा काहीतरी केंद्रबिंदू त्या नाटकात ठरत नाही. ते दरवेळेला चांगलंच होईल अशी खात्री देतात येत नाही. अशा विषय आपण नंतर बोलू. कादंबरीवरचं नाटक करताना कसं आहे, कादंबरीमध्ये सुद्धा संवाद असतात. हो, कादंबरीमध्ये पात्र असतात, कादंबरीमध्ये घटनांचा संघर्ष असतो, पात्रापात्रांमधल्या नात्यांमधला संघर्ष असतो. सो फ्रेमवर्क नाटकाचा तयार असतो असं वाटतं तुला का? कादंबरीमधून मग तुम्ही नाटककार कादंबरीमधून काय घेता? संवाद जसे तसे उचलता, कळलं? म्हणजे त्याच्या कादंबरीवरून नाटक करणं हे सहज शक्य आहे का त्याच्यामध्ये काय प्रक्रिया आहे? प्रक्रिया ही असतेच. आणि त्याच्यात जर ढोबळमानाने काय घ्यायचं झालं कादंबरीतनं किंवा कुठल्याही एका आधीच अस्तित्वात असलेल्या साहित्य प्रकारातून, तर कथानक हे, कारण मला कथानक सुचत नाही. म्हणजे मी कथा कधी लिहिलेलं नाही आहे आणि मला विषय खुणावतात, पण त्याच्या अनुषंगाने कथानक आपलं जे बांधावं लागतं, म्हणजे काही त्याचं जे स्ट्रक्चर असेल ते मला कधी सुचत नाही. तर त्यासाठी कादंबरीचा वगैरे वापर आपण करू शकतो की एक सरळ कथानक आहे. आता अव्याहत जे नाटक होतं ते कादंबरीवर आधारित आहे आणि ती 600 पानांची कादंबरी आहे आणि त्याच्यात 4 कथानक पॅरलली चालतात. ब्राह्मणकन्या पण कादंबरी? हो, ब्राह्मणकन्या पण कादंबरी आहे, पण ती वेगळी कादंबरी अशा अर्थाने आहे की ती सिरियलाइज कादंबरी होती. तर म्हणजे पंधरवड्याला ते एक प्रकरण. भवांची कादंबरी आणि या भवांचीच ना अव्याहतची कादंबरी आणि ही कादंबरी त्याचा फरक नंतर. ओके, आधी अव्याहत होतो. हा, तर अव्याहत ही अमिता काणेकर ज्या आहेत आर्किटेक्चर कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत, तर त्यांची कादंबरी आहे स्पोक इन द व्हील नावाची. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात ती कादंबरी स्थित आहे आणि त्याच्यात एक सेंट्रल कॅरेक्टर आहे उपाली नावाच्या एका बौद्ध भिक्खूचं, ज्याला म्हणजे आता मगध सम्राट हे त्याच्या पीकवर येऊन पोहोचतोय आणि त्यांना आता बुद्ध धर्म वापरून आपली पकड घट्ट करायची साम्राज्यावर त्यांच्या. तर ते उपाली नावाच्या एका बौद्ध भिक्खूला सिलेक्ट करतात की त्याने गौतम बुद्धाचं चरित्र लिहावं. तर तो चरित्र लिहायला लागतो गौतम बुद्धाचं
आणि पण ते तो जे काही सबमिट करतो त्यांचा एक संघ असतो बौद्ध भिक्खूंचा, तर त्यांना ते आवडत नाही. कारण उपाली जो ज्या तऱ्हेने बुद्धाची मांडणी करतोय ती एक रॅशनल आहे, रॅशनल मांडणी आहे, किंवा बुद्धाला कुठेच अवाजवी देवाचं महत्व दिलेलं नाही. तो खूप गौतम बुद्ध हा एक माणूस कसा होता आणि त्या माणसाचा प्रवास, ही व्यक्ती म्हणून त्याचा प्रवास, अशा अर्थाने तो लिहायला लागतो. हे काही त्या लोकांना पटत नाही. ते म्हणतात नाही, बुद्ध हा देव आहे आणि त्याला आपण देवाच्याच पातळीवर त्याचा आपण विचार केला पाहिजे. तर हा त्या बेसिकली हा संघर्ष आहे त्या. आणि त्याच्यात अजून 2-3 म्हणजे त्या कादंबरीचं एक कथानक हेच होतं की जे चरित्र उपाली लिहितो त्याचे जे काही सगळे इव्हन चॅप्टर्स होते, दुसरं 4थं 6वं प्रकरण हे उपालीने लिहिलेले उपाली लिहिलेली प्रकरणं आहेत बुद्धाच्या चरित्राची. आणि जे ऑड चॅप्टर्स होते ते सगळे उपाली आणि सम्राट अशोक यांच्यामधला जो काही संघर्ष आहे त्याचं. तर आता ह्याचं नाटक करायचं तर मग एकतर मी ते बुद्ध चरित्र पूर्ण त्याच्यातनं गाळलं आणि त्याचे काही 2-3 रेफरन्सेस सादरीकरणात्मक आणले मी. कारण असं आहे की तो वाचतो सम्राटांच्या पुढे जे कादंबरीची प्रकरणं वाचतो, तर आपल्याकडे एवढा वेळ पण असत नाही की आपण 10-12 पानी सुद्धा ते प्रकरण वाचू. मग त्यातले काहीतरी 3-4 संदर्भ बोलताना लोकांच्या तोंडी येतात. मग आणि जी काही त्याची जी जर्नी म्हणजे कादंबरीत जनरली एका प्रोटॅगनिस्टची जर्नी असते फ्रॉम वन पॉइंट टू द अदर. तर ते स्ट्रक्चर पण नाटकात काहीसं उतरलं. म्हणजे मग 3रा-4था प्रयोग पाहताना मला कळलं की ही अजूनही कादंबरीच आहे. म्हणजे कादंबरीचं म्हणून जे काही वैशिष्ट्य असतं ते नाटकात उतरलंय, पण नाटक म्हणून जे काही आपल्याला अजून डायव्हर्सिफाय करता आलं असतं ते कदाचित माझ्याकडे झालं नाही. म्हणजे 3रा-4था प्रयोग पाहताना मला असं कळलं की त्याच्यात काही कादंबरी ते नाटक जो काही चेंज व्हायला पाहिजे तो हवा तेवढा झाला नव्हता. पण त्याचं एक कथानक होतं, त्याची एक काय म्हणतात ड्रॉबॅक त्याचा हा होता की उपाली जो कॅरेक्टर आहे तो सगळ्या सीन मध्ये होता. जनरली आम्ही नाटक करतो प्रत्येक पात्राला काहीतरी 1-2 सीनचा विराम असतो, पण केतन जाधव स्वतः उपालीचं काम करत होता आणि त्याला सगळ्या सीन मध्ये एंट्री होती. तर तो एकदम थकून जाता म्हणजे दुसऱ्या अंकाच्या शेवटापर्यंत. किव यायची मला त्याची पण आपण आणि तर ती 600 पानांची कादंबरी मग तुम्ही 2 तासात कशी आणता? म्हणजे ते खूप काटछाट आहे. मग तुम्ही काहीतरी जे इतर प्रसंग जे कादंबरीत जास्त रंगवलेले आहेत त्याचा तुम्ही काहीतरी एक रेफरन्स आणता किंवा ते पूर्णपणे करता. म्हणजे हे एडिटिंगचं काम आहे मोस्टली ॲट सम लेवल. आणि अमिता काणेकर ही स्वतः संशोधक असल्या कारण ती स्वतः एक आर्किटेक्चरल हिस्टोरियन आहे. तर तिचा इतिहासाचा जो काही एक स्ट्रॉंग पॉइंट आहे तो पण कादंबरीत येतो. तर त्या अनुषंगाने वेगळा रिसर्च काही मला जास्त करावा लागला नाही अव्याहतच्या कॉन्टेक्स्ट सेटिंगसाठी. तर ते कादंबरीतनंच ते मटेरियल खूप आलं. ब्राह्मण कन्या जी कादंबरी आहे ती 1930 साली लिहिलेली कादंबरी. 1927 ते 30 साली ती प्रकाशित झाली. आणि ती जर वाचली खूप कठीण खूप केतकरांच्या ज्या इतर कादंबऱ्या आहेत त्याच्यापेक्षा ही वाचणं खूप सोपं आहे. कारण इतर कादंबऱ्या अजून जरा फापट पसारा खूप आहे. तर ह्याच्यात काहीतरी आपण हे नाटक करावं असं मला वाटलं. पण मासूर सरांना मी तेच सांगत होतो की मला हे नाटक कुठे संपवावं तेच कळत नाही. कारण कुठल्या एका पॉइंटवर ते आणून संपवावं. आणि आता त्या 100 वर्षानंतर ऑलमोस्ट त्या कथेचा काय रेलेव्हन्स आहे. कारण आपल्याकडे संविधान आलं आणि इंटरकास्ट मॅरेज जी नावाची गोष्ट आहे त्याला ती काहीतरी लिगलाइज झाली आहे. त्याच्या आधी अनुलोम विवाह वगैरे ज्या काही संकल्पना होत्या त्या खूप कॉन्ट्रोवर्शियल होत्या. म्हणून त्याचं एक काहीतरी नाट्य आहे. म्हणजे त्या ब्राह्मण कन्या कादंबरीत आहे काय तर एक मुलगी आहे तालिंदी नावाची. ती आपल्या मर्जीने एका लिंगायत व्यापाऱ्याची रखेल म्हणून राहते
आणि नंतर ती त्याला सोडते आणि मग ती मुंबईला जाते. मुंबईला ती अजून एका ट्रेड युनियन च्या एका वकिलाबरोबर तिचं प्रेम प्रकरण जोडतं आणि ती त्याच्याशी लग्न करून पाहते, पण तिचा जो काय पूर्वेती आहे तो तिला सोडत नाही. तर ही एक बेसिक जर्नी आहे तिची. पण त्याच्यात सगळीच पात्र जी आहेत, म्हणजे केतकरांच्या कादंबरीतली सगळीच पात्र एक काहीतरी एक आर्ग्युमेंट रिप्रेझेंट करत असतात. तिचे वडील जे आहेत ते काहीतरी सुधारकी होते, पण सुधारकी चळवळीत येऊन मग त्यांनी एका नायिकेशी लग्न केलं, पण त्याचा पण त्यांना काहीतरी पश्चाताप आहे. तिचा भाऊ आहे, त्याचे पण त्यात एक वेगळे विचार आहेत. तर ही कुठली कॅरेक्टर्स याच्यात घ्यावी आणि कुठली घेऊ नये हाच प्रश्न होता ब्राह्मणकन्या लिहिताना. पण सगळ्यात मोठा आय थिंक समस्या होती ती कुठे एंड करावी. आणि मी खूप शेवटपर्यंत मी त्या नाटकाचा शेवट लिहिला नव्हता आणि सरांना मी असंच सांगितलं होतं की आता ह्या कुठेतरी आपण त्याचा शेवट करू, आणि त्या अनुषंगाने मी त्यांना एक सीन लिहून दिला होता. पण मी त्याचा प्रयोग मी पाहिलेला नाही. तर ते मनात काय होतं कागदावर आणि स्टेजवर काय झालं ह्याच्याशी मी बघितलं नाही. मी ब्राह्मणाचा प्रयोग बघितला नाही. मी माझं लग्न होतं दुसऱ्या दिवशी केरळला, तर मी गोव्यात नव्हतो तेव्हा. ब्राह्मण कन्याचा प्रयोग मी बघितलेला होता स्पर्धेला. फार जड नाटक, कारण त्याची भाषाच तशी आहे, ती सगळी फिलॉसॉफी आहे. त्या फिलॉसॉफी मध्ये संघर्ष आहे, पण ते जास्ती ऑडिओ नाटक आहे. म्हणजे ती भाषाचा संदर्भ जर का जरा चुकला ना, शेजारी बोलायला गेलं तर ते नाटक समजणार नाही कोणी. इतका त्याचा कॉन्टेक्स्ट बघावा लागतो. आणि मी त्याला मगाशी सांगत होतो की अशा पद्धतीचं एक नाटक करायला घेणं, तो विचार सुद्धा मनात येणं, हेच मुळात कठीण काम. आणि मासूर सरांनी त्याच्यात एक गंमत केली होती की ते ऑडिओच नाटक केलं होतं. म्हणजे ती भाषा आणि त्याची वाक्य आणि ती फिलॉसॉफी ही त्या पात्रांच्या मध्ये इतकी मुरवली होती त्याने की ती पात्र ती स्वतःच असं करत होती की ते नाटक करतात असं वाटत नव्हतं. आणि त्याच्यासाठी कमीत कमी स्टेज मुवमेंट्स मध्ये ती सगळी फिलॉसॉफी ऐकू येईल, लक्ष तुमचं जास्ती कानावरती राहील, भाषेवरती राहील, त्यातल्या अर्थावरती राहील, अशा पद्धतीनंच ते बसत होतं. मला तर एक असं आठवतं की प्रेक्षागृहात असं तर या कोपऱ्यामध्ये एक सीन होता, त्याच्यात त्या दोन मुली होत्या आणि दोघी एक इकडनं स्पॉट होता, एक इकडनं स्पॉट होता. म्हणजे तेवढाच प्रकाशमान झालेला, बाकी मागचा एक प्लॅटफॉर्म वगैरे अंधुक असा दिसायचा. आणि 25 मिनिटं त्या दोघी जण बोलत होत्या एकमेकीशी, संवाद सगळे, पण कुठेही कंटाळा नाही, काही वाटत नाही. फक्त एकदा ती उभी राहिली, एकदा बसली, एकदा वळली, एवढंच. पण 25 मिनिटं आणि पिन ड्रॉप सायलन्स होता त्या नाटकामध्ये. लोक खूप होते, सगळे ऐकत होते. त्यामुळं दिग्दर्शक सुद्धा अशा गोष्टीवरती विचार करून, अरे याच्यात आपलं मुवमेंट्स पाहिजे, ब्लॉकिंग केलं पाहिजे, प्लॅटफॉर्म आहे माझे, उगा इकडे चढव वरती, 4 पायऱ्या तिकडनं खाली उतरव, हिला इकडनं बसव, उभी राहा, असं मासूर सरांनी काहीही केलेलं नव्हतं. म्हणजे अंगावर आलं ते नाटक. भाषिक होतं, अभिनय त्याच्यामधला वाचिक खूप होता, पण तरी एक वेगळ्या पद्धतीचं नाटक दिग्दर्शक वेगळ्या पद्धतीनं बसवून ते जास्ती चांगलं कसं करू शकतो त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून ब्राह्मण कन्याचं मी म्हणजे सतत सांगत राहील. तर पुढचा प्रश्न, आता ही वाचलेलं काहीतरी आहे त्याच्यावर नाटक त्याच्यामधलं आहे, पण मुळात नाटकाचा विषय हा सुचतो कसं. आता इतक्या घटना गोव्यामध्ये घडतात, तर त्याच्यामधल्या कुठल्या तरी वर्तमानपत्रात इतकं लिहून येतं. सगळंच काही राजकीय नसतं, सांस्कृतिक असतं, लोकांचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये. कुठली घटना अशी नाटककाराला होती की त्यांना असं वाटतं की याच्यावर आपण नाटक लिहा, हा विषय फक्त नाटकाचा आहे. हाही जरा अवघड आहे उत्तर देणं, कारण अशा खूप घटना आपल्याला वाचायला मिळतात, दिसतात, याच्यावर नाटक करू शकतो. पण जोपर्यंत ते करण्याची आपली तयारी असत नाही कदाचित, तोपर्यंत आपल्याला ते सुचत पण नाही. भवाल
हे जे नाटक आहे ते मी खूप आधी ते माझ्या MA सिलेबस मध्ये वाचलं होतं पुस्तक हिस्ट्रीच्या अनुषंगाने, पण त्याचं नाटक होईल काय, कसं करू शकतो हे प्रश्न होते. पण त्याला एक 3-4 वर्ष त्याला गेली. ते त्या कदाचित मला असं वाटतं की माझी तयारी नसेल त्या विषयाला अजून काम करायची, तर तो तेवढं त्याची संकल्पना थोडी मुरवट ठेवावी लागते. म्हणजे कारण भवालची जी त्याचं जे कथानक आहे त्याच्यावर अनेक सिनेमे आणि नाटकं आधीच बंगालमध्ये येऊन गेली. म्हणजे आता श्रीजित मुखर्जी नावाच्या एका बंगाली फिल्ममेकरची पण फिल्म आहे त्या जिशू सेनगुप्ताला. पण म्हटलं त्याच्यापेक्षा वेगळं आपण काय करू शकतो. आणि मग ते लिहिताना ऍक्च्युली झालं होतं एक मजेशीर गोष्ट, मजेशीर नाही आहे ती, पण सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या झाली होती तेव्हा. आणि तेव्हाच बिहारचं इलेक्शन होणार होतं. सुशांत सिंग राजपूत हा बिहारचा होता. तर त्याच्या अनुषंगाने जे काही राजकारण तापवलं गेलं भारतात, आणि खास करून न्यूज मीडियावर काही त्याच्यात पार्टिसिपेशन होतं. गोव्यात पण त्याची कोणतरी एक्स गर्लफ्रेंड आली होती, त्याच्या मागे ते एअरपोर्टवर लागले होते की तुम्ही ड्रग्स घेता का वगैरे, हे जे काही सगळंच एक मीडियाने काहीतरी फार्स मांडला होता त्या आत्महत्येच्या अराउंड. आणि अशा कॉन्स्पिरसी थिअरीज जात होत्या की सुशांत सिंग राजपूतला मारून टाकलंय कोणीतरी कारण त्याला कोविडचं वॅक्सिन मिळालं होतं वगैरे, असे काही रॅन्डम गोष्टी चालू होत्या. तर ही जी घटना होती भवाल कुमार परत येण्याची आणि लोकांचा त्याला सपोर्ट मिळण्याची, तिकडे कुठेतरी मग मी एक्स्ट्रा त्याच्यात ऍड केलं असेल तर ती ही जी काही लोकांची फ्रेंडली असते की सत्य काही असो, आपण काहीतरी आपल्याला पाहिजे ते बिलीव्ह करतो त्याच्यात किंवा बिलीव्ह करत नाही. हा जो एक मॉब मेंटॅलिटी जी असते ती एका त्या तात्कालिक एका इव्हेंटमध्ये मला दिसली, ती मग मी नाटकात उतरवण्याचा प्रयत्न केला. तू गोव्यातल्या तियात्र आणि ऐतिहासिक नाटकावरती संशोधन केले. तियात्र हा विषय बाजूला ठेवला. गोव्यातल्या ऐतिहासिक नाटकांवरती संशोधन करतानाचे काय निष्कर्ष असं गोव्यातली ऐतिहासिक नाटकं म्हणजे गोव्यातल्या लेखकाने लिहिलेली ऐतिहासिक नाही, गोव्यात जी ऐतिहासिक नाटक सादर करण्याची परंपरा आहे त्याच्यावर संशोधन होतं माझं. काय काय निष्कर्ष? निष्कर्ष असे होते की एकतर ती का करतो आपण आणि ती कोण करतात नाटकं, त्या करण्यामागची प्रक्रिया काय आहे, आणि त्याचा सामाजिक हे होता. म्हणजे नाटक सादरीकरणाच्या दृष्टीने त्याच्या क्वालिटीने रिसर्च नव्हता, तर त्या अनुषंगाने आपण काहीतरी गोव्यातल्या समाजाविषयी काय 2-3 गोष्टी मांडू शकतो, तर त्या अनुषंगाने तो रिसर्च होता. त्याच्यात एक होतं की समाजामधल्या ज्या काही व्यवस्था आहेत, जात व्यवस्था असेल किंवा जमीनदारी असेल, या सगळ्या गोष्टी असतील, त्यांचं एक रिफ्लेक्शन ह्या नाटकांच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला, म्हणजे त्या नाटकांच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसतं. फॉर एक्झाम्पल की बऱ्याचशा गावामध्ये आजही कुठल्या घरातनं शिवाजीचा रोल कुठल्या घरातला माणूस करेल हे ठरलेलं असतं. त्याच धर्तीवर खानाच म्हणजे जी काही या नाटकात स्टॉक पात्र असतात, शिवाजी असेल, मावळे असतील, सरदार असेल, काही खान असतील, आणि एक 2-3 विनोदी जी काही पात्र असतात, तर ती सगळीच ठरलेली असायची गावात की कुठल्या घरातनं कोण हे करणार. म्हणजे माझ्या बाबांनी मला एक हा किस्सा सांगितला. ते पेडण्याला शिकवायचे सुरुवातीच्या काळात. तर तिकडे त्यांना नाटक दिग्दर्शित करायला बोलवलं, कुठेतरी ऐतिहासिक नाटक. तर त्याच्यात त्यांनी गावातल्या एका दलित माणसाला शिवाजीचा रोल दिला, आणि त्याचा खूप मोठा वाद गावात झाला की दलित माणसाने कधीच शिवाजीचा रोल केला होता, तर दलितांना फक्त मुस्लिमांचे रोल दिले जात होते नाटकांमध्ये. तर ती एक म्हणजे समाज व्यवस्था जशी आपल्याकडे आहे त्याचं प्रतिबिंब त्या नाट्य निर्मितीच्या प्रक्रियेत उतरतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ती नाटक करणारी लोक कोण आहेत, म्हणजे ती एरवी काय करतात. एरवी ते शेतात काम करायचं, म्हणजे हिस्टॉरिकली बघायला गेलं तर ते शेतात काम करायचं, त्यांचे जातीय काहीतरी एक ऑक्युपेशन होती. जात व्यवस्थेने पछाडलेली लोक बऱ्यापैकी होती. आणि शिवाजी हे बहुजन समाजामध्ये त्याचं एक प्रतीक खूप मोठं, त्याचं एक परिचय आहे त्या ऐकनला.
तर त्याच्यात मग शिवाजीचा रोल करणं किंवा शिवाजीचं नाटक करणं हे काय दर्शवतं की आपल्या हातात एक तलवार आहे, आपण काहीतरी भरभरी कपडे घालून स्टेजवर आहे, तर त्याच्यात आपल्याला काहीतरी पॉवर मिळाल्यासारखी होते. म्हणजे ही म्हणजे लोक पण सांगायचे की काही काही लोक जे नाटक करायचे अर्ध्या रात्री ते दुसऱ्या दिवशी पण मेकअप आपला उतरवत नव्हते, त्या मेकअपनेच ते गावात फिरायचे. तर ही एक गोष्ट आहे. आणि त्याचं जे काही रिसर्चचं फ्रेमवर्क होतं ते फ्रेडी रोकेन नावाचं एक ज्यूइश हिस्टोरियन म्हणजे ज्यूइश स्कॉलर आहे, तर त्याने ऐतिहासिक नाटकातनं इतिहास सादर करण्यानंतर काय निर्माण होतं, तर त्याच्यात तो असं म्हणतो की ऍक्टर हा एक हायपर हिस्टोरियन असतो, की ऍक्टर हा स्वतः एक हिस्टोरियन बनतो ह्या नाटकात आणि तो एक एनर्जी आणतो त्या हिस्ट्रीला की तो जिवंत करतो. म्हणजे ते पुलंच्या त्या एका व्यक्ती चित्रणात जे आहे आपले पुराव्यानिशी साबित करील असं ते म्हणत राहतात, हरिता त्या लेवलला त्याच्यासारखं काहीतरी आपल्याला नाटकात दिसतं की आपला पुढे जो इतिहास घडलेला आहे. तर मग त्या इतिहासाचा अजून काय म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या प्रचाराच्या वेळेला शिवाजीची प्रतिमा ही खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते, पण ती प्रतिमा रूढात जनमानसात जर कोणी पोहोचवली असेल तर त्यात ऐतिहासिक नाटकाचा खूप एक मोठा वाटा आहे आणि त्याच अनुषंगाने त्या एका पूर्ण समाजाचा सपोर्ट त्या पक्षाला लागला. तर हे असं काहीतरी सूत्र मी त्या रिसर्च मध्ये बांधण्याचा प्रयत्न करतो. हे फक्त गोव्यापुरतं पेडण्यापासून कानपूर हो सगळीकडे ऐतिहासिक नाटकं होतात मोस्टली, कारण जर 3-4 रात्री असल्या जत्रांच्या किंवा तर एक आणि आता होतात का माहिती, पण ऍक्च्युली रेकॉर्ड ज्याप्रमाणे आपल्याला मिळतात तर दरवर्षी एक ऐतिहासिक नाटक तरी लोक करायचेच गावात. आमच्या गावात सुद्धा करायचे, पण आता ती सगळी बंद झाली. आता बरीचशी ना गोव्यात रायगडाला जेव्हा जाण आहे ते सुद्धा संगीत केलेलं आहे. म्हणजे मी ऐकलेलं आहे रायगडात की गोव्यात संगीत नाटक जत्रेला हे इज अ मस्ट, वॉज ए मस्ट. आता होत नाही, त्याच्यामुळं गद्य नाटक रायगडाला जेव्हा जात ते सुद्धा त्याच्यामध्ये संगीत देऊन ते नाटक संगीत केलेलं मी बघितलेलं. आणि जे संगीत दिग्दर्शक होते, कारण गोव्यात स्त्री कलाकार तशा आत्ता काम करतात तशा पहिल्यांदा करायच्या नाहीत ना, त्या व्यावसायिक स्त्री कलाकार होत्या आणि उत्सवामध्ये त्या काही ठराविक नाटकं पाठ करायची आणि त्या नाटकाचाच प्रयोग तुम्ही करत असाल तर मी येते असं सांगायचं. त्याच्यामुळं त्या आणि त्या ठराविक होत्या, त्यामुळे त्या ठराविक नाटकांचे प्रयोग पुन्हा होत जायचे. आणि मग त्यांना लोकांनाही गाणी लागायची, संगीत लागायचं. संगीत नाही तर मग कसं नाटकचा प्रश्न यायचा. तर त्याच्यामुळं अशी नाटकं गोव्यात ऐतिहासिक नाटकं संगीत करून सुद्धा केलेली आहेत. इथे ते झालेलं नाही संगीत, पण रायगडने संगीत झालेलं बघितलेलं आहे. म्हणजे पुरुषोत्तम धारवेकरांनी असं म्हटलं होतं की ज्या नाटकाला प्रयोग मूल्य आहे किंवा प्रयोग क्षमता आहे आणि साहित्य मूल्य आहे असं जे लिहितात ते नाटक आहे. ज्याला फक्तच प्रयोग क्षमता आहे आणि साहित्य मूल्य नाही ते नाट्यलेखक. आणि दोन्हीही नाही ते संहिता लेखक. नार्वेकरांनी 3 प्रकार सांगितलेले आहेत. तर गोव्यात कोण काय आहे त्याच्याबद्दल बोलत नाही, ते रिलीज करणार कॅमेरामध्ये. पण आपल्याला माहिती आहे, अंदाज आहे. तर त्याची प्रयोग क्षमता सुद्धा लक्षात असली पाहिजे. आणि गोव्यात तशी व्यावसायिक रंगभूमी नाही. गोव्यातल्या गोव्यात रंगलेली तर ती जास्तीत जास्त स्पर्धेतला एक प्रयोग बक्षीस मिळालं तर त्याचे इतर काय 2-3 प्रयोग होतात तेवढ्यापुरतेच ते मर्यादित राहतात आणि मग ते बंद होतं. लेखकांना, तुझ्यासारख्या लेखकांना घेतलेले कष्ट, त्याच्या मागची तपश्चर्या, त्याच्यासाठी केलेलं वाचन ते इथल्या इथे संपतं. तर व्यावसायिक रंगभूमीसाठी त्याची गणितं वेगळी. व्यावसायिक रंगभूमीसाठी आणि मराठी रंगभूमी ही महाराष्ट्रात चालते, तर मराठी सोड, बंगाली, गुजराती
व्यावसायिक रंगभूमीसाठी काही करावं असं तुला वाटतं का? आणि ते वाटतं तर कधी करत म्हणजे मराठी व्यवसाय रंगभूमीसाठी मराठी तर हा. नाही तर काय होणार? कौस्तुभ नाही ते आणि चार मुलाखती अजय विद्या घेईल, सिद्धी उपाध्ये घेईल आणि तू गोव्यापुरता मर्यादित राहणार. तो म्हणजे आता हे गेब्रियलचं परत उदाहरण द्यायचं तर ते मी आधीच ठरवलं की 5 ऍक्टर घेऊन करणार नाटक. कारण बाकीची जी नाटकं होती त्याच्यात 18 ते 20 लोक, म्हणजे ती सगळीच लोक एका वेळेला तालमीला येतील याची काही शाश्वती नसते. तर त्यामुळे भवाल सारखे नाटक 3 प्रयोगानंतर ते बंद पडलं, ते स्पर्धेत झालं. ऍक्च्युली ते नाटक ऐतिहासिक स्पर्धेत आम्ही सादर केलं. पण तिकडे त्यांना ते कळलं की नाटकाचं काय करावं, कारण आपल्याला ऐतिहासिक नाटक म्हणजे फक्त शिवाजीची नाटकं हेच माहित आहे. इतर कुठला इतिहास नाटकात सादर केला तर ते ऐतिहासिक ठरत नाही. तर कुठलं काहीतरी त्यांनी एक नियम लावून ते बाद केलं नाटक. कारण नंतर त्यांनी दुसऱ्या वर्षी काहीतरी आम्हाला हे आलं की हे कुठल्या इतिहासावर लिहिलं ते जरा लिहून द्या आम्हाला. पण आणि आता त्या ऐतिहासिक नाट्य स्पर्धेचा प्रॉब्लेम असा होता की त्यांच्याकडे नवीन स्क्रिप्ट नाहीये, म्हणजे नवीन नाटक करणारी कोणी नाही आहे, कारण त्याच पद्धतीतली नाटकं त्यांना पाहिजे. कारण मी इतिहासाचा विद्यार्थी आहे, त्याच्यात PhD करतोय, तर इतिहास हा एक कॉमन धागा माझ्या नाटकात असतो. कुठलंही नाटक हे कुठल्या तरी एका ऐतिहासिक घटनेवर बेस्ड असतं. त्या अनुषंगाने आता एक जी आपल्याकडे डिव्हिजन आहे इतिहासाची भारताचा, म्हणजे एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न, म्हणजे मध्ययुगीन, आधुनिक आणि एन्शियंट आहे पुरातन इतिहास. तर एन्शियंट आणि मॉडर्न वर मी एक लिहिलंय नाटक, तर मला मिडिवल हिस्ट्रीवर एक नाटक लिहायचं, खास करून मुघल इतिहासावर. आणि त्यातल्या त्यात आता एक कथानक माझ्याकडे आहे, ते औरंगजेबाच्या काळात स्थित आहे. औरंगजेबावर नाटक नाहीये, पण नाटक त्याच्या कारकिर्दीच्या आसपास आहे. तर ते कदाचित मी यावर्षी लिहीन आणि 1-2 नाटकं अनुवादित करायचा प्लॅन आहे. पण